सर्वांना नमस्कार। मी मनीषा। आज 3 दिवसांना व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, कारण 2-3 दिवस तुम्हाला माझे व्हिडिओ आलेच नाही, कारण माझी तब्येत थोडीशी बिघडलेली होती। सर्दी झाल्यामुळे ना कान माझे खूप दुखत होते, म्हणून चेक केले तर कानाचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त ना सर्दीमुळे दुखतात असे डॉक्टर बोलले। पण आता व्यवस्थित आहेत, गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत ना, त्यांनी कमी आलेले आहेत कान आणि आता तब्येत ठीक आहे। म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ पाठवू आपण। हा व्हिडिओ आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशीचा आहे, पण मला एडिट करायला टाईमच नव्हतं, कारण ना माझी तब्येत खूप बिघडलेली होती, कान वगैरे दुखत होतं, त्यामुळे काय मी व्हिडिओ केलाच नाही एडिटिंग। तर आज एडिटिंग करते आणि तुमच्यापर्यंत म्हटलं चला पाठवू। तर कपडे 2 दिवसाची होती, पाणी वगैरे आलं नव्हतं 2 दिवस, आज चांगलं पाणी आलेलं होतं, म्हणून म्हटलं चला कपडे 2 दिवसाची राहिलेली आहेत ती धुवून टाकू। आणि गाद्या पण नाहीत ना बेडवरच्या, त्या सुकायला टेरेसवर टाकलेल्या आहेत। कपडे वगैरे सुकत टाकले आणि खाली आली तर इकडे खिचडी तयार केलेली होती, कारण माझा उपवास आहे, मिस्टरांचा उपवास आहे, दोघांचा पण उपवास होता महाशिवरात्रा। तर इकडं भात केलेला आहे तो फोडणीचा, मुलांना करत्या। चपाती वगैरे काही केली नव्हती, कारण म्हटलं भात वगैरे एक केला फोडणीचा की बास होईल, म्हणून एकच भात मस्त छान असा वाटणा टाकून केला। आणि इकडे बघा खिचडी खाया घेतलेली आहे, म्हटलं खिचडी खावी आणि गोळ्या वगैरे खाऊन मग साफसफाई करायची आहे वरच्या किचनमधली, मग जाणार आहे। तर खिचडी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये वरच्या। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा, स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता 2 वाजलेले आहेत, खालचा स्वयंपाक वगैरे आवरला, सगळं काम आवरलेलं आहे, झालेलं आहे सगळं काम। तर 2 दिवसाची कपडे होती ना ती धुवून टाकली, तुम्हाला दाखवलं मी टेरेसवरती खूप सारे कपडे होती, तर पाणी आलं नव्हतं त्यामुळे 2 दिवसाची कपडे धुवायची होती। सकाळी 9 वाजता बसलेली, 11:30 वाजता माझे कपडे झाले धुवून, ते आता सुकाई टाकली, त्यानंतर खाली गेली, भात वगैरे फोडणीचा करायचा होता मुलांना, तो केला। आणि माझा उपवास आहे म्हणून खिचडी केलेली होती, ती थोडी खाल्ली आणि आता म्हटलं चला किचन साफ करायचंय वरचं, तर साफ करून घेते। वरचा हॉल आहे तो काल साफ केलेला आहे आणि खालचा, म्हणजे दोन्ही ठिकाणची झालेली आहे, 2 किचन फक्त राहिलेले आहेत, वरचा आणि खालचा। तर म्हटलं आज ना किचन आहे तो साफ करून घेते। तर चला आता साफसफाईला सुरुवात करते। 2 वाजलेले, 4:30 वाजतील मला तरी, कारण किचन साफ करायला 2-2.5 तास लागतात, त्यामुळे चला तर मग साफ करून घेते। सकाळपासून पावडर नाही काय नाही, कसा अवतार झालेला आहे माझा। आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली आणि पावडर वगैरे काही लावलेली नाही, म्हटलं चला साफसफाई करायची आणि कपडे पण खूप होती ती धुवून घेतली अगोदर। तर इथं बघू शकता वरच्या हॉल मधली काल साफसफाई तर केलेली आहे, भिंती वगैरे ना पुसून घेतलेल्या आहेत। इकडे बघा भिंतीला ना स्क्रॅच गेलेले आहेत अशा। तर कलर तर देऊन जास्त वर्ष नाही झालेले, 4 वर्ष झालेले आहेत, पण असे ना भिंतीला स्क्रॅच गेलेले आहेत। तर मस्त छान अशी साफसफाई झालेली आहे हॉल मधली वरच्या। आता आपण किचन मध्ये जाऊ, तुम्हाला दाखवते किचन मध्ये कसा पसारा आहे। तर हा बघा, आता हे सगळं सामान आहे ना पुसून व्यवस्थित बाहेर घेते, म्हणजे काय होईल किचन साफ केला की लगेच इकडे ठेवता येईल, म्हणून इथंच आता पुसून घेते। सगळं सामान आहे ते वॉशिंग मशीन बाहेर न पुसायचे, मला कवर ना ऑर्डर करायचंय। वॉशिंग मशीनला कवर आहे ते अमेझॉन वरून किंवा मिशोवरून मागवते। तर बघू शकता आता एवढा पसारा आहे तो बाहेर काढते। तरी वरती नेलेले आहेत डबे वगैरे मोठे आहेत ना ते, आता मार्च महिना पण लागल, मग सगळं धान्य वगैरे गोळा करायला लागतं आणि वर्षाचं धान्य गोळा करते मी आणि ठेवते व्यवस्थित, त्यामुळे ड्रम वगैरे 2-3 आहेत ते वरती ठेवलेले आहेत, घासून स्वच्छ धुवून सगळे सुकायला। तर चला आता सुरुवात करते। आता किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे, पण सामान आहे किचन मधलं ते पुसून ठेवत्या, कारण सामानावरती पण धुळा वगैरे उडलेला आहे। हॉल मधली काल साफसफाई केली ना, तो धुळा येऊन ह्या सामानावरती बसलेला आहे, म्हणून म्हटलं सामान लागलीच पुसायचं आणि मग हॉलमध्ये ठेवायचं, म्हणजे काय होईल आपण किचन साफ केला की लगेच आपल्याला सामान ठेवता येतं आणि फॅन वगैरे हॉलमधला लावला तर त्या सामानावरचा जो धुळा आहे ना तो भिंतीवरती बसणार नाही, त्यामुळे तिथंच सगळं सामान आहे ते पुसून घेते आणि मग इकडे ठेवते हॉलमध्ये। तर इथे पातेले वगैरे बाहेरच ठेवलेले आहेत, कारण मला पापड वगैरे करायचे आहेत ना, म्हणून बांधून वगैरे काय पातेले जर्मनचे ठेवलेले नाहीत, तसेच म्हटले असून द्यायचे। आणि पापड वगैरे झाले बनवायचे की मग ठेवायचे आहेत, म्हणून वरच ठेवलेले आहेत। इथं बघू शकता तुम्ही सगळं सामान आहे ते बाहेर काढलेलं आहे किचन मधनं। आता झाडू वगैरे मारून घेते, जाळी जमाटे दिसत नव्हत्या, पण जवळ गेल्यानंतर भिंतीला ना अशा जाळी जमाटे छोट्या छोट्या जाळ्या दिसत होत्या, म्हणून सगळ्या झाडून घेतल्या अगोदर। आणि खिडकीतून ऊन ना खूप लागतं, म्हणून खिडकी काय खोललेली नाही, कारण मावळतो ना दिवस, तर खिडकीतून खूप मोठा असा प्रकाश पडतो, म्हणजे सूर्य एकदम किरण आहे ना ते किचन मध्ये या सगळं येतं, त्यामुळे खिडकी खोललेली नाही। खिडकी बंद आहे तरी सुद्धा गरमी खूप होत्या, कारण आता गरमीच चालू होणार आहे, होळी झाल्यानंतर खूपच गरमी वाढेल। तर आता सुरुवात झालेली आहे
आहे गरमीला थोडी थोडी. तर बघू शकता तुम्ही किती धुळा आहे. दिसत तर नव्हता धुळा म्हणजे जाळी जमाटे, पण आता झाडू मारल्यानंतर आपल्याला कळतं की झाडू म्हणजे किती मारणं आवश्यक आहे, त्यामुळे मारून घेतला. त्यानंतर आता लादी पण आहे ती कात्याने घासून घेते. विम लिक्विड घेतलेलं त्यामध्ये पाणी घेऊन ना तारेचा कात्या घेऊन ही लादी आहे स्टाईल सगळी भिंतीची ती घासून घेते. भिंतीची स्टाईल आहे ती थोडी चिकट झालेली होती. 2-3 महिने झालं की मी अशी स्टाईल आहे ती भिंतीची घासून घेते, म्हणजे कसे दिसायला पण छान दिसते आणि घर पण आपलं फ्रेश दिसतं, आपल्या मनाला पण मस्त वाटतं, छान वाटतं घर फ्रेश असल्यानंतर. म्हणून ना ही लादी आहे स्टाईल ती घासून घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेते. करकरीत धुवून घेतली ना म्हणजे सगळा निरमा वगैरे लिक्विड वगैरे आपण काय वापरलेलं असेल ते व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं. 2-3 वेळा पाणी मारून 2-3 वेळा चोळून म्हणजे सगळं लिक्विड निरमा सगळं निघून जातं आणि लादी आहे ना जास्त दिवस खराब होत नाही, डाग वगैरे पडत नाहीत लादीवरती. म्हणून छान अशी घासून घ्यायची आणि धुवून पण चांगली घ्यायची. निरमा वगैरे लिक्विड वगैरे त्याच्यावरती ठेवायचं नाही. तर मी सगळी लादी आहे ना स्टाईल भिंतीची ती अशीच घासून घेते. तर चला आता झालेली आहे माझी स्टाईलसुद्धा घासून. आता माझी पूर्ण भिंतीची स्टाईल आहे किचनची ती साफ करून झालेली आहे. स्वच्छ अशी घासून घेतली, धुवून घेतली. तर किती सुंदर असं ना किचन दिसतंय, तुम्हाला दाखवते पूर्ण किचन की किती मस्त असं दिसतंय, छान असं. तर किचनची ही पांढरी लादी आहे ना ती व्हाईटच बसवलेली आहे, कारण किचनमध्ये व्हाईट स्टाईल असली ना तर खूप सुंदर असा उठाव दिसतो आपला किचन, म्हणून व्हाईटच बसवलेले आहे. त्यानंतर इकडं बघा बाथरूम पण ना मस्त असं घासून घेतलेलं आहे. बाथरूममध्ये पण स्टाईल बसवलेली आहे ती सुद्धा सगळी स्वच्छ अशी घासून घेतली भिंतीची. आणि त्यानंतर संडास बाथरूम अटॅच आहे हे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं किचन दिसतंय. तर वरती बघा किती मस्त अशी लादी दिसते ना. 6 वाजता वरच्या किचन मधलं कामावरून घेतलं, आंघोळ वगैरे केली. सकाळी पण आंघोळ केलेली होती, पण म्हटलं आता दर्शन करायला जायचंय शिव मंदिरात, त्यामुळे चाललेले आहे. कारण महाशिवरात्र आहे, उपवास पण आहे. सकाळी गेली नाही कारण काम खूप होतं, कपडे वगैरे होते म्हणून काही गेली नाही मंदिरात. तर चला मंदिरात जायचंय आता. तर आता संध्याकाळ झालेली आहे, 6:15 वाजलेले आहेत. तर बघू शकता घड्याळ. तर आता चाललेली आहे का, सकाळी गर्दी होती ना म्हणून म्हटलं चला आता जाऊया, म्हणजे गर्दी थोडी कमी असेल. आम्ही आता मंदिरात पोहोचलेलो आहे. तर हे मंदिर आहे ना तर स्वामींचा मठ आहे, म्हणजे स्वामींचा फोटो वगैरे ठेवलेला आहे. गणपतीचं मंदिर होतं तिथंच ना मठ म्हणून हे केलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला पिंड आहे. तर तिथं खूप सारे लोक ना दर्शन करण्यासाठी आलेले होते, म्हणून म्हटलं चला जास्त गर्दी नसेल तिथं जाऊ, म्हणजे दर्शन पण आपलं चांगलं होईल आणि शांत आपल्याला अभिषेक करता येईल. मस्त छान असा अभिषेक ओंकारनं मी शंकराचा म्हणजे महादेवाच्या पिंडीचा करून घेतला. त्यानंतर स्वामींचं पण दर्शन केलं आणि आता चाललेलो आहे घरी. आणि आम्ही गेलो ना त्यावेळेला आरती चालू होती, आम्हाला आरती पण गावली 7ची, त्यामुळे छान वाटलं मनाला. गेल्यासारखी आरती पण आम्हाला गावली त्यामुळे. तर इथं बघा तुम्हाला मेट्रो स्टेशन दाखवत्या. तर मेट्रो स्टेशनला लाईट कशी लावलेली आहे, किती कलर तरी वेगवेगळे चेंज होत आहेत. 2-2 मिनिटाला ना लाईटचे कलर आहेत ते चेंज होत आहेत, ते तुम्हाला दाखवते. तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलेलो आहे, तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते. 8:30 वाजलेत रात्रीच्या. तर 1-1.5 तास आमचा गेला. छान असं मस्त ना दर्शन झालं. तर स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूलाच ना शंकराची छोटीशी पिंड आहे, तिथंच म्हटलं दर्शन करायला जाऊ, कारण आमच्या घरापासून इथं शंकराचं मंदिर आहे ना तिथं खूप सारी गर्दी आहे, म्हणून म्हटलं तिथं नको, रात्रीपासूनच तिथं खूप सारी गर्दी आहे. म्हणून स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूलाच ना पिंड आहे छोटीशी. मग तिथं सुद्धा खूप लोक आलेली होती, तुम्हाला दाखवलं मी. जास्त पण गर्दी नव्हती आणि जास्त पण कमी नव्हती माणसं, म्हणजे होती तर माणसं. आम्ही गेलो त्यावेळेला आरती चालू होती. तर खूप छान वाटलं ना, मस्त वाटलं, कारण आरती पण आम्हाला गावली आणि आरती सुद्धा आम्ही म्हटली. आणि त्यानंतर दर्शन केलं, पिंडीचा अभिषेक वगैरे केला. तो काही तुम्हाला दाखवला नाही, कारण तिथं ना पिंडीजवळ बसायला जागा नव्हता, म्हणजे गर्दी होती, त्यामुळे काही दाखवलं नाही अभिषेक केलेला. आणि त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन केलं आणि मग घरी आलो. 7 वाजता गेलेलो, 8:30 वाजले आम्हाला याला. आता ना स्वयंपाक वगैरे करायचा आहे. ओंकार आहे तो जिमला गेलेला आहे, 8:30 वाजता जातो ना जिमला. आणि मी आता स्वयंपाक करायला चालू करणार आहे, कारण जास्त काही स्वयंपाक करायचा नाही, उपवास आहे, महाशिवरात्राचा उपवास आहे, त्यामुळे काही सोडत नाही, सकाळी सोडतो. आता खिचडी वगैरे करायचे. तर मुलं म्हटलेत की जरा थोडंसं ना शाबू वडे कर. तर बघू शाबू वडे करते आणि मुलांना 2 भाकरी वगैरे घालायचे आणि पिठलं करायचंय. तर चला स्वयंपाकाला आता चालू करते. आता स्वयंपाक झालेला आहे, भाकरी वगैरे घालून घेतल्या आणि मसाला करायचा आहेत ना,
आणि शेंगदाण्याचं कूट पण नव्हतं, ते भाजलेले शेंगदाणा इथं खाली ठेवलेले बघा थंड करायला. तर आता भाकरी झाले की थोडंसं पिठलं करून घेणार आहे, कारण मुलांना पिठला पाहिजे भाकरी केल्या म्हणल्यावर. पिठलं भाकरी खूप छान लागतं म्हणून. तर दोघांना 2 भाकरी घालून घेतल्या, झालेल्या आहेत भाकरी पण आता. तर हे बघा मसाले भाजलेले आहेत, शेंगदाणा धना पावडर करायचे आहे, धन भाजलेले आहेत आणि गरम मसाला पण करायचा आहे ना, ते पण सगळे मसाले भाजून घेतले. आता बारीक करून घेते. मसाले संपलेले होते त्यामुळे सगळे भाजून घेतलेले आहेत. म्हटलं थंड होऊन द्यायचं आणि जेवल्याच्या नंतर मग बारीक करणार आहे. तोपर्यंत म्हटलं इकडे शाबूचे वडे वगैरे तयार करून घेऊ. तर बघू शकता किती छान असे शाबूचे वडे तयार झालेले आहेत. तर शाबूच्या वड्यामध्ये बटाटा, शाबू, मिरची आणि मोठे मोठे शेंगदाणे बारीक करून घातलेले आहेत आणि वडा तयार करून तेलामध्ये सोडलेला आहे. खूप छान झालेले, मुलांना पण आवडले शाबू वडे. आणि इकडं मुलांना ना पिठलं तयार करताना भाकरी घातलेले आहेत ना, त्याच्याबरोबर खाण्यासाठी. आताच आम्ही सर्वांनी जेवण केलं. शाबू वडे खूप छान झालेले होते. आता सगळं काम आवरून घेतलेलं आहे किचनवरचं. तर व्हिडिओ इथं संपवत्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट.